राज्य शासनाने महायुती सरकार येण्यापूर्वी जे पूर्वीचं सरकार होतं त्यामध्ये पुन्हा सत्तेवर येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठ्या स्वरूपात ज्याचा गाजावाजा झाला आणि काही अंशी महायुती सरकारने जी फलदायी ठरली ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। आणि त्या योजनेच्या माध्यमातून अनेक महिला मतदारांनी महायुतीच्या पारड्यात आपली मतं टाकली आणि गेले 4 महिने जवळजवळ त्यांना दरमहा 1500 रुपयाप्रमाणे प्रत्येकाला त्याची भाऊबीज म्हणा, ओवाळणी म्हणा अशी येते। पण आता सरकारला कुठेतरी अशी जाणीव व्हायला लागले की ह्या ज्या लाभार्थी आहेत त्यांची कुठेतरी चौकशी करावी की जेणेकरून नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचा अंदाज येईल आणि तेवढ्या प्रमाणामध्ये राज्य शासनाच्या तिजोरीवरचा जो आर्थिक भार पडतोय तो कुठेतरी कमी होईल। म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर जवळजवळ 4,17,000 लाभार्थी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आहेत। आता जिल्हा प्रशासनाकडून त्या बाबतीत छाननी सुरू झाली। तर जिल्हा प्रशासनाने पहिलं पाऊल उचलताना महिला बालकल्याण विभाग जो आहे त्यांनी पहिलं पाऊल उचलताना म्हणा किंवा राज्यस्तरीय चौकशी म्हणा किंवा त्याची छाननी म्हणा, त्यांनी पहिलं पाऊल RTO कार्यालयाला एक पत्र दिले की त्यामध्ये ह्या ज्या लाभार्थ्यांची आमच्याकडे यादी आहे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची वाहनं आहेत, दुचाकी आहेत, 4 चाकी आहेत। कारण त्याच्यामध्ये अट अशी आता शासनाने टाकले की ज्याच्याकडे 4 चाकी वाहन आहे तो ह्या लाभार्थीपासून वंचित राहणार आहे, त्याला ह्या लाभार्थी किंवा ह्या योजनेचा त्याला फायदा मिळणार नाही। दुसरं 2.5 लाखापेक्षा वरचं ज्याचं उत्पन्न आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये ह्या योजनेचा निकषात तो बसणार नाही। मग असं सारं चालू असताना आता जवळजवळ हे 4,17,000 जे लाभार्थी आहेत त्याच्यावरती राज्य शासन रत्नागिरी जिल्ह्याला जवळजवळ 61 कोटी रुपये हे त्या ओवाळणीच्या स्वरूपात म्हणा किंवा त्या महिलांना आर्थिक उन्नतीसाठी म्हणा देतंय। आता त्यामुळे ही जी चौकशी सुरू झाल्या कारणाने दुसऱ्या बाजूला राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत जे असतील त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही शासनाने स्पष्ट केलं होतं। त्यामुळे आता कुठेतरी राज्यस्तरीय छाननी होताना संजय गांधी निराधार योजनेत तर हे लाभार्थी नाहीत ना याची सुद्धा कुठेतरी चौकशी सुरू झाली आणि 4,17,000पेक्षा अधिक जे 6,000 अधिक प्रलंबित अर्ज आहेत त्या अर्जांची सुद्धा आता छाननी सुरू झाली की जेणेकरून कुठेतरी आता शासनाला जाणीव व्हायला लागली की लाडकी योजना जी मुख्यमंत्री लाडकी योजना आणली त्याच्यातून राज्याच्या आर्थिक गणित सगळं बिघडलंय। विकास कामाला सुद्धा पैसे मिळत नाही आहेत, सगळ्या विभागाकडून लोकांची पैसे आर्थिक कुचंबणा होते। विकास कामांना असेल, ठेकेदारांना असेल, प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं कारण दिलं जातं आहे। मग आता शासनाने कुठेतरी हे पाऊल उचलताना खरोखरच जे लाभार्थी आहेत ज्या निकषात बसत आहेत आणि ज्यांना खरोखरच ह्याची गरज आहे अशांची आता कुठेतरी ह्या छाननीच्या मार्फत शोध मोहीम हाती घेतलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर गेले 60 ते 70 लाभार्थ्यांनी गेल्या काही दिवसात आम्हाला हा योजनेचा लाभ नको असं ह्यांनी पूर्णपणे त्यांनी सॅरेंडरवर लेखी दिलं आहे आणि उर्वरित ज्या काही आहेत त्याच्यावर चौकशी झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक परिस्थिती पाहता ही चौकशी जर सुरू झाली आणि त्याच्यात काही निकष लावले आणि याच्यामध्ये खरोखर ज्याच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे, 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे, संजय गांधी निराधार योजनेचा त्यांनी लाभ घेतला आहे असं असेल तर प्राथमिक सुरुवात मिळालेल्या माहितीनुसार काही हजारो प्रकरणं या चौकशीतून निष्पन्न होतील आणि त्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे जे लाभार्थी आहेत त्यांना कुठेतरी या योजनेतनं बाहेर जावं लागेल अशी एकंदरीत ह्या जिल्ह्याची परिस्थिती दिसते की जेणेकरून शासनाला सुद्धा हा आर्थिक जो ताण पडतोय तो सुद्धा काही प्रमाणात कमी होईल। मुख्यमंत्री लाडकी बहीण जे आपण म्हणतोय ते बहीण तिची चौकशी करताना काही मात्र बहिणी नावडत्या होतील एवढं मात्र नक्की। टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।